किमान वेतनाचा मजुरी देण्यास सर्व विडी कारखानदारांना आदेश व्हावा. हक्क समितीच्या सहाय्यक कामगार आयुक्ताकडे मागणी. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी 3 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून सोलापूर शहरातील विडी कामगारांना सदर 1000 विडी मागे 361 रुपये मजुरी विडी कारखानदारांनी देण्यात यावा, अन्यथा न देणारे विडी कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील कामगार मंत्र्यांनी दिलेली आहे. तसेच या विषयावर ज्या भागातील सहाय्यक कामगार आयुक्तांना देखील अधिकार दिलेली आहे. त्यामुळे आपण त्वरित प्रत्येक विडी कारखान्यातील विडी कामगारांना कामगार मंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे वेतन मिळवून द्यावा. वास्तविक पाहता अनेक वर्षापासून विडी कामगारांना फरक मजुरी मिळण्यात यावा, तरी कारखानदाराकडून दिले जात नाही. महागाई भरमसाठ वाढलेली आहे. विडी कामगार अत्यंत गरिबीचे जीवन जगत आहे. त्या गरीब कामगारांच्या आपणाकडून सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित फरक मजुरी मिळवून देण्यात यावा, अन्यथा ज्या विडी कारखानदारांनी देत नसेल त्या कारखानदारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन हक्क समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सोनसू यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, नव महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबांना तेगेळे, राष्ट्रीय विडी मजदूर संघ इंटकेचे अध्यक्ष राहुल गुजर आदी सहपदाधिकारी उपस्थित होते. आज विडी कामगार किमान वेतन हक्क संघर्ष समितीच्या वतीने आम्ही राष्ट्रवादी विडी कामगार संघटना, त्याचबरोबर नव महाराष्ट्र कामगार संघटना, इंटक राष्ट्रीय विडी कामगार संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाचा विषय आहे की जे किमान वेतन 3 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री महोदयांनी जाहीर केलेलं किमान वेतन देण्याचा, त्या किमान वेतनाच्या आदेशाप्रमाणे सोलापुरातील कामगारांना 361 रुपये मजुरी मिळायला पाहिजे, ते देण्यात यावं, त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी असं निवेदन दिलेलं आहे. या अगोदरसुद्धा आम्ही बीडी उद्योग संघाला निवेदन दिलं की याप्रमाणे आदेशाप्रमाणे 361 रुपये मजुरी चालू करा. त्याच माध्यमातून आज इथं दिलेलं आहे. आम्ही या आमच्या निवेदनानंतर सहाय्यक कामगार आयुक्तांनी लवकरात लवकर मी या बाबतीमध्ये कारवाई किंवा अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणं अशा प्रकारचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. तरी सर्व बीडी कामगार माता भगिनींना विनंती आहे की आपण मजुरी 361 रुपये मजुरी घ्या 1000 मागं. जे कोण देत नाहीत त्यांनी आमच्या हक्क समिती संघर्ष कार्यालयामध्ये तक्रार करावे असं विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही विडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने मान्य विष्णू कारंपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहे. कामगार मंत्री साहेबांनी गेल्या 3 तारखेला किमान वेतन मिळणाऱ्या असं परिपत्रक काढलेले आहे. सोलापूरसाठी 361 रुपये जाहीर झालेले आहे, परंतु कारखानदार म्हणतात की आम्हाला अजून जाहीर मिळालं नाही. ते संबंधित आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त साहेबांना विनंती करून निवेदन दिलेले आहे की या पद्धतीचं निवेदन त्वरित शासनाचं GR आणि प्रसिद्ध करावा आणि सर्व कारखानदाराकडून किमान वेतनाप्रमाणे विडी कामगारांना मजुरी मिळण्यात यावं असं विनंती केलेली आहे. आणि कामगार आयुक्त साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं की त्वरित वरिष्ठांशी संपर्क करून लवकरात लवकर GR प्रसिद्ध करून विडी कामगारांना किमान वेतन जो जाहीर झालेले आहे तो विडी कामगारांना देऊ घालणारच असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जय हिंद, जय राष्ट्र, जय महाराष्ट्र. समितीने वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त आणि आपण पत्र दिलेलं आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी आणि जवळजवळ ते किमान वेतन 359 जे ठरलेलं प्रमाणे आहे त्याच्या फरक अंमलबजावणी करा म्हणून आम्ही आदेश करतो आपला संघटना करतो.